नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर. त्यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही, तुम्ही सगळे त्यांना ओळखता. पण हा एक असा शास्त्रज्ञ आहे ज्याने प्रयोगशाळेला लोकांच्या आयुष्याशी जोडलं. आज जागतिक पातळीवर भारतीय वैज्ञानिक जगाचं नेतृत्व ते करतायत इतकं म्हटलं तरी पुरेसं होईल. आणि महाराष्ट्रातल्या फार थोड्या माणसांपैकी ते आहेत ज्यांच्याकडून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी. सर, सगळ्या जगाने तुमचं अभिनंदन केलं आहे पद्मविभूषण मिळाल्याबद्दल. मीही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि खरोखरच मनापासून सांगतो की सगळ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर भारतामध्ये ज्यांना ज्यांना वैज्ञानिक क्षेत्राबद्दल आस्था आहे त्यांचा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे. मला सुरुवातीलाच तुम्हाला विचारायचं आहे, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिन्ही पद्म पुरस्कार मिळालेले लोक देशामध्ये खूप कमी आहे. 100 कोटीहून अधिक लोकसंख्या आहे, पण हे तिन्ही पद्म पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत हे लोक फारच मोजके असतील. काय भावना आहेत तुमच्या मनामध्ये? सर्वप्रथम धन्यवाद. जेव्हा मला पद्मश्री मिळाली 1991 मध्ये, तर त्यावेळी मला असं वाटलं की देश म्हणतो आहे की छान काम केलं आहेस, पण ह्याच्यावर उत्तम काम करायला हवंस, पुढे जा. 2000 मध्ये पद्मभूषण मिळालं तेव्हासुद्धा असंच वाटलं होतं आणि आता 2014 मध्ये पद्मविभूषण मिळायलासुद्धा असंच वाटतं आहे. फरक असा आहे की 1991 मध्ये माझं वय 48 वर्ष होतं. आज मी 71 वर्षाचा आहे. मला अजून आठवतं की 26 सप्टेंबर 2006ला भटनागर पुरस्कार आम्ही देतो CSIR तर्फे आणि त्यावेळी ते पंतप्रधानांच्या हस्ते दिला जातो. आणि 2006ला मी निवृत्त झालो, नाही का, तर त्याच्या आधी काही महिने हा समारंभ होता. आणि त्यावेळी ह्यांनी पंतप्रधानांनी म्हटलं होतं की डॉक्टर माशेलकर्स लाईफ अँड वर्क इज अन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. एक प्रेरणादायी आहे त्यांचं काम आणि त्यांचं हे. पण एक त्यांना मी सांगू इच्छितो दॅट द बेस्ट इज यट टू कम. म्हणजे त्यावेळीसुद्धा ते मला असं म्हणाले की तुमचं उत्तम काम तुझ्याकडनं अजूनही व्हायचं आहे. तर त्यामुळे ही जी भावना आताची जी आहे ना, मी खरं सांगतो तुम्हाला, मला असं वाटतं की अगदी म्हणजे झोकून द्यावं, अजून झोकून द्यावं. अजून बेस झालेलं नाही असं वाटतं? असं मला 70 पार केली तरी मी अल्पसंतुष्ट आहे. मी ह्या बाबतीत तुमचं बायोडेटा मी बघितला, तुमची कागदपत्र बघितली, तुमची सगळी बायोग्राफी वाचली आणि असं वाटतं केवढं काम केलं या माणसांनी, तरी तुम्हाला वाटतं अजून काम राहिलंय? अजून काम राहिलं. मी एक गंमत सांगतो तुम्हाला. यावर्षी भारतरत्न मिळालं प्रोफेसर CNR राव. ते माझे गुरु बरं का, ते मेंटर. फार मोठा माणूस, म्हणजे असा वैज्ञानिक भारतात झाला नाही आतापर्यंतचा. आणि मला अजून आठवतं, मला फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी मिळाली, FRS. नोबेल प्राईजनंतर ते सर्वात मोठं हे समजलं जातं बरं का. ज्या ह्याच्यामध्ये न्यूटनने स्वाक्षरी केली तिथे तुम्ही करता, कळलं की नाही, एवढा मोठा तो मान आहे. मी त्यांच्याकडे गेलो, ते काय म्हणाले माहिती आहे का? मला वाटलं शाबासकी देतील, खुश होतील. नॉट बॅड, ठीक आहे. त्यानंतर मला US नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मिळाली. फक्त 4 इंजिनियर्सना आतापर्यंत मिळाली आहे, इंजिनिअरिंग सायंटिस्टना. परत गेलो त्यांच्याकडे, नॉट बॅड. नंतर मग US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचं मला फेलोशिप मिळाली. ते तर फार रेअर आहे. 1870 नंतर इंजिनिअरिंग सायन्समध्ये फेलोशिप मिळवणारा मी पहिला भारतीय. तर मला वाटलं आता तरी ते शाबासकी देतील, त्यांनी काय करावं, नॉट बॅड. मग मला राहुल नाही म्हटलं, सर तुम्हाला इम्प्रेस करायला मला काय करायला हवं आता? तर ते काय म्हणाले माहिती आहे का? ते म्हणाले, ते रमेश, माझं दुसरं नाव रमेश आहे, आपल्याला कल्पना असेल, आईने मला प्रेमाने ठेवलं होतं. रघुनाथ माशेलकर हे सर्वांना जग जाहीर आहे. ते मला म्हणाले, रमेश, यू आर क्लाइम्बिंग अ लॅडर ऑफ एक्सलन्स, कळलं का? गुणवत्तेची तू एक शिडी चढतो आहेस, बट रिमेंबर दॅट लॅडर इज लिमिटलेस. त्याला लिमिट नाही, त्याला सीमा नाही आहेत. तुम्हाला असं मुलांना सांगायचं की समाधानी होऊ नका? समाधानी होऊ नका. म्हणजे तुमचा जो पोटेन्शियल आहे, लक्षात आलं की नाही, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता त्याला लिमिट नाही आहे. मी नेहमी म्हणत असतो माझ्या याच्यामध्ये भाषणामध्ये मुलांना सांगताना की देर इज नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन, देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट एक्सेप्टिंग द लिमिट दॅट यू पुट ऑन युअर सेल्फ. आपण कुठे जाऊ त्याला सीमा नाही आहेत. आपल्या प्रत्येक मुलामध्ये ही ताकद आहे. सर, पण मला पुढे जाण्यापूर्वी हे तुम्हाला विचारायचं आहे, तुमचे गुरु आता तुम्ही उल्लेख केला डॉक्टर CNR राव, यांना यावर्षी भारतरत्न मिळाली आणि तुम्हाला पद्मविभूषण मिळालं. म्हणजे गुरु आणि शिष्याला दोघांनाही
देशातले सर्वोच्च सन्मान एकाच वर्षी मिळाले, याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, मला अत्यंत आनंद होतोय, कारण जे काही मी आहे ना आज, ते त्यांच्यामुळे आणि प्रोफेसर एम एम शर्मा जे माझे गुरु आहेत, कळलं का, ज्यांच्या हाताखाली मी PhD केली. गुरुला आणि शिष्याला एकत्र हे मिळणं, आणि मला खरंच त्याच्यामुळे प्रचंड आनंद होतोय. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, मागे वळून पाहताना तुम्ही जेव्हा भारतातल्या वैज्ञानिक विश्वामध्ये प्रवेश केलात, हा साधारणपणे 68-69चा काळ होता, तिथपासून आजपर्यंत इथले वैज्ञानिक तुमच्यासारखे मोठे झाले, हे विज्ञान विश्व पुढे गेलंय असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच पुढे गेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, 1976ला मी परत आलो बरं का. इंग्लंडमध्ये मी शिकवत होतो, आणि मला अजून आठवतं की प्रोफेसर नायडुम्मा, जे डायरेक्टर जनरल होते CSIRचे, जे पद मी नंतर भूषवलं, त्यांना इंदिरा गांधी त्यावेळी आपल्या प्राईम मिनिस्टर होत्या, पंतप्रधान होत्या, आणि त्यांनी त्यांना लंडनला पाठवलं होतं बरं का, की लंडनला आणि अमेरिकेतसुद्धा, की काय व्हायचं की तरुण मुलं इथे यायची, तरुण शास्त्रज्ञ, आणि मग आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये कंटाळून परत जायची, कळलं की नाही. तर ते म्हणाले तसं नाही, गो फॉर द बेस्ट, तिकडे जा त्यांना, आणि नो ब्युरोक्रेसी, तिकडच्या तिकडे त्यांना ऑफर करा. डॉक्टर BD टिळक आपल्या ह्याचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे NCLचे त्यावेळी हे होते, डायरेक्टर होते. त्यांचं मला टेलेक्स आला, त्यावेळी फॅक्स किंवा ईमेल वगैरे नव्हत्या, की त्यांना जाऊन भेट लंडनमध्ये. का म्हणून सांगितलं नाही त्यांनी, पण ते माझे गुरु होते, आणि गुरुचं आईचं नेहमी ऐकायचं. तर मी गेलो, आणि गेल्यानंतर डॉक्टर नायडुम्मांनी भारत आता काय आहे आणि पुढे काय होणार याचं एक स्वप्न रंगवलं बरं का. मी फक्त 32 वर्षाचा होतो त्यावेळी, आणि म्हणाले तुझ्यासारखी मुलं परत यायला पाहिजेत, हा जर भारत हे करायचं असेल. आणि तुम्हाला मी सांगतो, मी विचार किंवा निर्णय जे घेतो ना, ते इथून घेत नाही, इथून घेतो. आणि ऑन द स्पॉट मी त्यांना म्हटलं मी येतो परत म्हणून, आणि संध्याकाळी वैशालीला फोन केला, कळलं की, खरं म्हणजे तिला कन्सल्ट करायला हवं होतं, माझ्या पत्नीला. 2100 रुपये पगार होता मला दर महिन्याचा. 76 साली 2100 रुपये पगार होता, आणि त्याच्यामध्ये सर्व चालवायचं. वैशालीने केरोसिन स्टोव्हवर काम केलं. नंतर इकडची परिस्थिती, ह्या प्रयोगशाळेमध्ये आपण आज बसलेलो, तिकडची परिस्थिती तुम्हाला सांगतो. मला एक व्हायझनबर्ग रिओगॉनिओमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट हवी होती, कारण माझं रिओलॉजीमध्ये काम झालं होतं. त्याला 2 वर्ष यायला लागली. का बरं? कारण आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज नव्हता, त्याला DGTD क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. मग मी काय करणार? मी म्हटलं देवाने मला काय दिले, बुद्धी दिली. मग मी मॉडेलिंग आणि सिम्युलेशन, म्हणजे फील्ड बदललं. बऱ्याच वेळा आपण हताश होतो की मिळत नाही आणि नुसते थांबतो. परत तरुण मुलांना आणि मुलींना माझा हा संदेश आहे की तुम्ही मार्ग बदलला पाहिजे, वेगळं हे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाता कामा नये. त्यावेळी परिस्थिती एवढी वाईट होती की जर्नल्स जी यायची ना, सायंटिफिक जर्नल्स, ज्याच्यामध्ये संशोधन त्याचे हे येतात, पेपर्स वगैरे येतात, ते ती सीमेलने यायची, 4 महिने लागायचे त्याला, बोटीने यायची. आणि त्यामुळे काय व्हायचं की आम्ही कॉम्पिटिशनमध्ये नव्हतोच, कारण 4 महिन्यांनी जगात काय झालं हे कळायचं. त्यावेळेला कम्प्युटर वगैरे काही नव्हतं. आज सगळं इंटरनेटवर आहे बरं का. या प्रयोगशाळेमध्ये 5000 जर्नल्सचं त्यांचं इलेक्ट्रॉनिक सबस्क्रिप्शन आहे. ह्याचा अर्थ काय झाला? सूर्य अजून पूर्वेला उगवतो. ह्याचा अर्थ आपण हार्वर्डला आमचा जो कॉम्पिटिटर आहे त्याच्या आधी आपण जागे होतो, अमेरिका नंतर जागी होते, इंग्लंड नंतर जागं होतं. ह्याचा अर्थ त्याच्या आधी आपण पाहतो, 8 तास 10 तास आधी पाहतो, पूर्वी 4 महिन्यांनी नंतर पाहत असतो. इक्विपमेंट बघा, आमचा एक 90 मेगाहर्ट्झ NMR होता, 20 वर्षाचा होता, त्याला आम्ही एवढं जपून हे करायचो. 700 मेगाहर्ट्झचा NMR आता 11 कोटी तसाच दिला गेला. म्हणजे इतका त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये फरक पडलेला आहे. तर माझ्या मते आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे त्यावेळचा एक स्नॅपशॉट घेतला आणि आताचा स्नॅपशॉट घेतला ना, प्रचंड फरक आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आम्ही काम केलं. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही, काही नाही, आपण सगळ्या बंद करून केलं होतं नाही का. त्यामुळे आमच्या ज्या लॅबॉरेटरीज होत्या त्या काय करायच्या? कॉपी करायच्या, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करायच्या, ज्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणतात. म्हणजे कुठेही देशात परदेशात काही जर झालेलं असलं तर ते बघायचं आणि ते कॉपी करायचं. म्हणजे नवीन असं स्वतःचं काही करायचं नाही. ज्याला आपण नेहमी फर्स्ट टू इंडिया म्हणतो तसं व्हायचं, फर्स्ट टू द वर्ल्ड असं काहीच नाही. परिस्थिती तुम्ही काम केलं आणि ती परिस्थिती बदलताना तुम्ही पाहिली, अनुभवलीत. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, ही जी परिस्थिती बदलली, म्हणजे 1976चं तुम्ही उदाहरण दिलं, 76 ते 91 देशामध्ये एक परिस्थिती होती.
91 नंतर इथे आर्थिक उदारीकरणाचा काळ सुरू झाला आणि परिस्थिती बदलायला लागली. लोक असं म्हणतात की वैज्ञानिक क्षेत्रातली जी परिस्थिती बदलली त्यामध्ये डॉक्टर माशेलकरांचं अपूर्व असं योगदान आहे. याचं कारण तुम्ही सरकारी ज्या संस्था होत्या त्या सरकारी लाल फितीतून बाहेर काढून लोकांशी जोडल्यात. 2 संस्था, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि CSIR, या 2 संस्था तुम्ही ह्या रेड टेपमधून बाहेर काढल्यात आणि लोकांशी जोडल्यात, त्या अधिक सक्षम बनवल्यात. हे कसं केलं? मी NCLचा डायरेक्टर 1989 मध्ये झालो. त्याआधी तुम्ही इथे शास्त्रज्ञ म्हणून काम मी करत होता. शास्त्रज्ञ, हां, मी आल्यानंतर NCLला 1976 मध्ये आधी शास्त्रज्ञ म्हणून काम केलं, नंतर हेड ऑफ द केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, नंतर मी डेप्युटी डायरेक्टर झालो, मग डायरेक्टर झालो आणि 1989 मध्ये मी डायरेक्टर झालो. 1989 ते 95 या काळामध्ये CSIRचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नव्हे, आंतरराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा झाली. कशी झाली बरं? सांगतो तुम्हाला काय गंमत होती. काय व्हायचं माहिती आहे का, 1989 म्हणजे 91च्या आधी बरं का. 91 हे म्हणजे त्याला मी मॅजिक इयर म्हणतो, कळलं का, ट्रान्सफॉर्मेटिव्ह इयर. कारण काय होतं आहे की 1947 मी म्हणतो फर्स्ट पॉलिटिकल फ्रीडम, फर्स्ट फ्रीडम. 1991 सेकंड फ्रीडम, फ्रीडम टू कम्पीट, स्पर्धा. कारण तोपर्यंत आपण सगळे असे बंद होतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही, काही नाही, आपण सगळ्या बंद करून गेलो होतं नाही का. त्यामुळे आमच्या ज्या लॅबॉरेटरीज होत्या त्या काय करायच्या, कॉपी करायच्या, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करायच्या, ज्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणतात. म्हणजे कुठेही देशात परदेशात काही जर झालेलं असलं तर ते बघायचं आणि ते कॉपी करायचं. म्हणजे नवीन असं स्वतःचं काही करायचं नाही. ज्याला आपण नेहमी फर्स्ट टू इंडिया म्हणतो तसं व्हायचं, फर्स्ट टू द वर्ल्ड असं काहीच नाही. आणि काय गंमत व्हायची की आम्ही जर काहीतरी नवीन केलं समजा आणि आपल्या उद्योगांकडे गेलो, आपल्या भारतात तेथे काय विचारायचे माहिती आहे का, पण त्यांनी केलं आहे का? ह्याचा अर्थ आत्मविश्वास नव्हता हो त्यांच्यामध्ये, की जर त्यांनी केलेलं नसलं तर आपण कसं करणार. अमेरिकेने केलेलं नाही, जपानने केलेलं नाही, अरे काय सांगता तुम्ही काय करणार. त्यांच्या पुढे आपले सायंटिस्ट आहेत असं मानायलाच तयार नव्हते. आणि म्हणून मग मी काय केलं, मी असा स्वतःला प्रश्न विचारला की मी कसल्या उद्योगात आहे. याला मी उद्योग म्हणेन, बिझनेस म्हणेन, नॉट रिसर्च, बिझनेस. ज्ञान, हे ज्ञान जर इथे विकलं जात नसेल तर मी अमेरिकेमध्ये विकेन, युरोपमध्ये विकेन. मला अजून आठवतं की 1989 मध्ये 1 जून मी हे झालो, डायरेक्टर झालो. आणि त्यावेळी डायरेक्टर झाल्यानंतर 2 तासात मी भाषण दिलं होतं. मी म्हटलं आपल्या मेंदूवर माझा विश्वास आहे, आपल्या बुद्धीवर माझा विश्वास आहे. म्हटलं तुमची एवढी प्रचंड तुमच्यामध्ये शक्ती आहे की हे ज्ञान तुम्ही अमेरिकेत सुद्धा विकू शकाल, कळलं का, मोठ्या मल्टीनॅशनल्सला विकू शकाल. आणि त्यावेळी मी जनरल इलेक्ट्रिकचं नाव घेतलं होतं बरं का. कुणीतरी माझ्याकडे आलं आणि मला म्हणाला की आपल्याला कल्पना, आपण जनरल इलेक्ट्रिक म्हणालात, अहो पण त्या कंपनीचं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट आहे ते भारताच्या 3 पटीने आहे. मी म्हटलं दॅट इज नॉट द साईज ऑफ द बजेट, साईज ऑफ आयडिया. तुमची कल्पना केवढी मोठी आहे हे महत्त्वाचं आहे. आयडिया मॅटर्स. आयडिया मॅटर्स. आणि मी त्यावेळी त्यांना म्हटलं की आता तुम्ही जनरल इलेक्ट्रिकचं नाव घेतलं ना, आपण जनरल इलेक्ट्रिकला लायसन्स करू आपलं नाव हे. आणि तुम्हाला मी सांगतो 2 वर्षाने सॉलिड स्टेट पॉलिकंडेन्सेशन म्हणून एक प्रोसेस आहे, पॅटर्न डिटेलमध्ये मी जात नाही, पण अमेरिकेमध्ये ते पॅटर्न करण्यात आलं. हा भारतातला पहिला एक असा एक हे होता की ज्यामध्ये आपण नेहमी आपण असं बेगर्स आणि बॉरोवर्स नाही का टेक्नॉलॉजीसाठी होतो. यावेळी पहिल्यांदा आपण परदेशात आणि अशा कंपनीला आपण हे केलं आणि त्याच्यानंतर आमच्या मुलांनी मागे बघितलंच नाही. 39 वर्षामध्ये आपल्याला ह्या प्रयोगशाळेला, ही सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे, अहो एक अमेरिकन पॅटर्न नव्हतं. नुसतं ज्ञान तुम्ही विकसित केलं तर ठीक आहे, पण त्या ज्ञानाची जर तुम्हाला किंमत मिळायची असेल तर त्या ज्ञानावर तुमचा मालकी हक्क हे दाखवावं लागतं नाही का. आणि हे भारतामध्ये नव्हतं. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की 1898 मध्ये सर JC बोस यांनी वायरलेसचा पहिला प्रयोग केला होता. आयन मर्क्युरी आयन कोहरर म्हणून एक असतो प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी, त्यांनी केली होती. सिस्टर निवेदिता त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाले अहो तुम्ही पॅटर्न करा. नाही म्हणाले ते, कारण ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे वगैरे, आणि त्यांचे मोठे अर्थातच त्यांची मूल्य वगैरे हे होती. पण मार्कोनी नंतर आला आणि ह्यांनी पॅटर्न केलं नव्हतं, त्याने पॅटर्न केलं. आणि आज आपण वायरलेस म्हटलं की मुलं म्हणतात मार्कोनी, पण खरं म्हणजे JC बोस म्हणायला पाहिजे होतं. हे झालं 1898 मध्ये.
1998 मध्ये काय झालं? बासमती. बासमती आपला, पण एका टेक्सास कंपनीने त्याच्यावर पॅटर्न घेतलं. कळलं की नाही? आणि त्याच्यामुळे आपला जो एक्सपोर्ट आहे अमेरिकेला तो बंद झाला असता. म्हणजे 1898 ते 1998 हा आपल्याला बोस टू बासमती हा जो प्रवास होता ना, हा चुकीचा होता. आणि त्याच्यावर मी संबंध देशभर बोलत गेलो. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या ह्याच्या मागे लागलो की मी त्याच्यावर बोलत असतो. मी पॉलिमर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये काम करत होतो, तर एका वर्षी मी पॉलिमरवर 39 लेक्चर दिली होती. तर कुणीतरी मला नाव दिलं पॉलिमरकर, माशेलकर म्हणजे पॉलिमरकर. आणि या पॅटर्नचं हे घेतल्यानंतर मी तुम्ही तोच ध्यास घेतला. ध्यास घेतल्यानंतर लोक मला माशेलकरनं पॅटर्नकर म्हणायला लागले. पेटंटकर. आणि तुमचं पेटंट और पेरिश असं तुमचं वाक्य आहे. मला त्याच्याकडेच यायचंय सर. आता तुम्ही पेटंटचा उल्लेख केलात, बासमतीचा उल्लेख केलात, पण त्यापूर्वी तुमची गाजली होती ती हळदीघाटची लढाई. हळदीवरून लढाई. हळदीचं पेटंटही अमेरिकन लोकांनी घेतलं होतं, ते तुम्ही भारतात खेचून आणलं. पण मला सांगा की पेटंटसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि हा स्वामित्व हक्क आहे शास्त्रज्ञाचा, हा भारताच्या सन्मानाचा प्रश्न आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला कसं सुचलं? जर मी जनरल इलेक्ट्रिकला समजा मला माझं पॅटर्न विकायचं असेल, तर पहिल्यांदा जनरल इलेक्ट्रिक काय बघणार? इज इट पॅटंटेड? कारण पॅटर्न जर नसलं तर त्याचा उपयोग तुमच्याकडे तो हक्क आहे की नाही हक्क आहे की नाही हा पाहून घेतात. तो हक्क असल्याशिवाय मी त्यांना विकू शकलो नसतो. म्हणजे असं जाऊन सांगायचं चला हे घर विक्रीला आहे, अहो पण ते जाऊन बघणार ना तुमचे कागदपत्र की हे तुमचं आहे की नाही. तसंच इकडे ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही तुमची आहे की नाही हे पाहणार. पण मग हा हळदीचा मुद्दा तुमच्या लक्षात कधी आला? हळदीचं मी तुम्हाला सांगतो गंमत काय झाली. त्याच्यामागे एक छोटीशी हे आहे. असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी, आई, माझा मुलगा अमेय आणि पत्नी वैशाली, आम्ही चौघे असे बसलो होतो. आणि इतक्यात एक पक्षी आला आणि धडपडत पडला. कळलं का? त्याला मार लागला होता आणि त्याचा एक पंख तुटला होता. तुम्हाला सांगतो, आई धावत खाली गेली, हळद आणली तिने, त्याची हे केली, आपली पेस्ट केली आणि त्याला लावलं. म्हणजे एक क्षणभर माझ्या आईने विचार केला नाही की हे मनुष्यावर चालू शकते, हे पक्षावर चालू शकते. आणि का कुणास ठाऊक हे माझ्या ह्याच्यात होतं, असं बसलेलं होतं. आणि त्यानंतर एकदा मी आपलं CSIचा डायरेक्टर जनरल असताना सकाळी टाइम्स ऑफ इंडिया यायचं आमच्याकडे. तर सकाळी मी उठून पेपर वाचत होतो, तर तिकडे लिहिलेलं होतं की अमेरिकेने याच्यावर पॅटर्न घेतलेलं आहे हळदीवर. म्हणजे हळदी वूंड डिलिंग प्रॉपर्टीज, म्हणजे जखमा हे करण्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून. हां. अरे म्हटलं हे माझ्या आईला माहिती होतं, कारण ते मला पटकन तो पक्ष आठवला, ते सगळं आठवलं. म्हटलं आईला माहिती होतं, आईच्या आईला माहिती होतं. कळलं की नाही, आपल्या पूर्वजांना सगळ्यांना माहिती होतं. हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे, याच्यावर डरला काय मारता येते. आणि गंमत काय झाली तुम्हाला मी सांगतो. मी डायरेक्टर जनरल होतो CSIचा, ह्याचा अर्थ सायंटिस्ट, सिनियर सायंटिस्ट. पण मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतो, बरं का. भारत सरकारचा सचिव होतो. आणि त्यामुळे काही परवानगी घेतल्याशिवाय काही करता येत नसे. पण मी माझ्या संबंध आयुष्यामध्ये मी सचिव आहे हे नेहमीच विसरलो आहे. 11.5 वर्ष जरी मी सचिव, माझ्या व्हिजिटिंग कार्डवर सुद्धा तुम्हाला कधी दिसणार नाही, माझ्या बायोडेटामध्ये कधी दिसणार नाही ते. तर संध्याकाळी त्यावेळी मी एक हुसेन झहीर मेमोरियल लेक्चर देत होतो. PN धर जे प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर होते ते चेअर करत होते. आणि त्यावेळी मी अनाऊन्स केलं की असं असं आज हे चुकीचं झालं आहे आणि मी ते फाईट करणार आहे. कळलं की नाही. आणि हलकल्लोल झाला, कारण खरं म्हणजे मी मंत्र्यांचं हे घ्यायला पाहिजे होतं, ते काही घेतलेलं नव्हतं. आणि त्यानंतर पार्लमेंटमध्ये क्वेश्चन्स आले, प्रेसमध्ये हे आलं, आणि एक प्रेस कॉन्फरन्स झाली बरं का. तर एकाने मला विचारलं, अरे अमेरिकेशी कुणी जिंकलं आहे का आतापर्यंत? हां. आणि समजा तू हरलास तर? मी म्हटलं हे बघा, NCL प्रयोगशाळेमध्ये माझी अजून हे आहे, स्वतःची प्रयोगशाळा आहे. मी ही नोकरी सोडून प्रयोगशाळेमध्ये परत जाईन, तुम्ही हे लिहा आणि पब्लिश करा दुसऱ्या दिवशी. आणि 14 महिन्यामध्ये आम्ही तो हक्क हे केले. कारण इतकं सोपं होतं ते, खरं म्हणजे तुम्हाला सांगतो. कारण त्याचा उपयोग जो होता तो आपल्या संस्कृत पुस्तकांमध्ये, ह्याच्यात त्याच्यात वगैरे, उर्दू, याचा सगळीकडे होता. तो मी सगळा जमा केला आणि अमेरिकेला तो पुरावा म्हणून दिला. कळलं का. आणि गंमत म्हणजे हा पुरावा जुन्या ह्याचा जरी असला तरी तो अमेरिकेने मानला, बरं का. एखाद्या शास्त्रज्ञाने नवीन शोध लावला, त्यातनं पॅटर्न्स मिळाले, त्यातनं टेक्नॉलॉजी निर्माण झाली, त्यातनं नवीन बिझनेस निर्माण झाला, त्यातनं संपत्ती निर्माण होते. अहो त्या शास्त्रज्ञाला काहीच मिळत नाही. तर मी म्हटलं त्यातला जो 40% ऑफ द नेट अर्निंग विल गो टू द सायंटिस्ट. त्या सायंटिस्टला मिळाला. तिचं एक पेटंट चुकीचं आहे, आणखी किती चुकीची पेटंट असेल? कल्पना आहे आपल्याला. जवळजवळ 2000हून जास्त पेटंट होते.
2000 2000 अशी चुकीची ही परदेशात घेऊन ठेवली. घेऊन ठेवलेली होती. मग मी काय केलं, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून संस्था आहे जिनिव्हामध्ये, तर त्यांचं एक स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचा मी अध्यक्ष झालो. कळलं का, मला नेमण्यात आलं आणि मी 2.5 वर्ष अध्यक्ष होतो त्याचा, आणि 176 देश, बरं का. तर त्या ठिकाणी मी हा ठराव मांडला, मुद्दा मांडला की हे जे ज्ञान आहे हे आमच्या पूर्वजांनी हे केलेलं आहे, आणि त्या इट इज नॉट नॉलेज असं तुम्ही समजता. हे ज्ञान नाही. तुम्हाला वाटतं की हार्वर्ड, कॅलटेक, प्रिन्स्टन, ऑक्सफर्ड, केम्ब्रिजमध्ये केलेलं फक्त ज्ञान आहे, इकडचं नाही आहे. तर ह्याला सुद्धा ऑन पार विथ दॅट तुम्ही हे करायला पाहिजे, असा मी हट्ट धरला, बरं का. आणि पटलं सगळ्यांना. आणि मग त्यांनी ते एक कमिटी केली. 5 देशांची कमिटी होती. भारत होता, चीन होतं, युरोप होतं, अमेरिका आणि जपान. कळलं का. आणि ती पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टम बदलली या हळदीच्या पॅटर्नपुढे. त्याचे पुढे परिणाम झाले. नंतर मी काय केलं, अमेरिकन पॅटंट ऑफिसमध्ये मी गेलो आणि काय केलं माहिती आहे का, संस्कृतचे श्लोक, त्याचं इंग्रजी भाषांतर आणि त्यांनी दिलेलं पॅटंट असं त्यांना मी दाखवलं. म्हटलं 2000 हे आहेत, ही 10 सॅम्पल आहेत तुमची, हे तुम्ही करत असता आणि त्याच्यामुळे भारतात हलकल्लोळ होतो. त्यांना मी दाखवलं, एक न्यूजपेपरचा रिपोर्ट पण दाखवला, पार्लमेंटमध्ये केवढं हे झालं होतं वगैरे. तर ते मला घेऊन गेले ह्याच्यामध्ये, त्यांची ती पॅटर्न सर्च सिस्टमच आहे ना, आणि त्यांनी मला दाखवली. आणि ते म्हणाले आम्ही इथे आता तुमचं हळदीचं पॅटंट आलं होतं, तर आम्ही टर्मेरिक, वूंड डिलिंग, पावडर वगैरे असे कीवर्ड दिले. स्क्रीनवर काय येतं, काही येत नाही. का येत नाही बरं? कारण हे जे तुमचं ज्ञान आहे हे एक तर तुमच्या डोक्यात आहे किंवा तुमच्या पोथ्यात आहे. तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहिती नाही, तुमच्या पोथ्यात काय आम्हाला माहिती नाही. तर हे जर डॉक्युमेंटेशन झालं नाही ना, तर मग कसं आम्हाला कळणार? त्याच्यावरनं मला ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना आली आणि जवळजवळ 100 लोकांनी त्याच्यावर काम केलं, बरं का. आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 3 कोटी पानं, 3 कोटी पानं, 3 कोटी पानं ती अशी डिजिटल लायब्ररी तयार झालेली आहे. म्हणजे भारताचं ज्ञान जे विखुरित होतं इकडे त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात वगैरे, तसं काही नाही, ते आता कॅप्चर झाले. आता ह्याचे परिणाम काय झालेत तुम्हाला मी सांगतो. ह्याचे परिणाम असे झालेत की ही जी सगळी पॅटंट ऑफिसेस आहेत, युरोपियन पॅटंट ऑफिस म्हणा किंवा अमेरिकन पॅटंट ऑफिस, जापनीज पॅटंट ऑफिस वगैरे, त्यांनी आता कंपल्सरी केलं आहे की ह्या ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीला तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्ही हे पॅटर्न देऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता चुकीची पॅटर्न दिली जात नाहीत. मला इतका आनंद होतो. एक साधा तो पक्षी कुठे पडतो, ते डोक्यात कुठे राहतं, तुम्ही आवाज कुठे उठवता, आणि इतकं कौतुक झालं विचारू नका. तर मला अजून आठवतं, गंगाधर गाडगिळांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. विको वंचराजन तिने हे केलं होतं. तर गंगाधर गाडगिळांनी मला विचारलं, कारण त्यांना कळतं सरकार कसं चालतं. ते म्हणे तू तर एक साधा वैज्ञानिक आहे, तू कुठं हळदीचं पॅटंट हे करायला गेला वगैरे, हे तुझ्या डिपार्टमेंटमध्ये येतं का? म्हटलं नाही, ती डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोशन. मग तू का केलंस? कारण म्हटलं मी भारतीय आहे. मला एकच तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही हे काम सुरू केलं तेव्हा भारताकडे किती पेटंट्स होती आणि आज किती आहेत? ह्याच्यामध्ये असं आहे, आता ह्या प्रयोगशाळेविषयी मी सांगू शकतो. या प्रयोगशाळेमध्ये 0 पॅटर्न्स होते. 0 होती. आज ती दरवर्षी 35 ते 40 हे करतात. संबंध CSRचं जर तुम्ही असं पाहिलं ना, तर 600, 700, 800 पॅटर्न्स दरवर्षी येत असतात. आणि एक वेळ अशी होती की भारतामध्ये म्हणजे निदान 5-6 वर्ष तरी पॅटर्नच्या बाबतीमध्ये CSR नंबर 1 होतं. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये US पॅटर्नच्या बाबतीमध्ये. नंतर एक पॅटर्न कोऑपरेशन ट्रीटी म्हणून असते, कळलं का? आणि त्याच्यामध्ये PCT ॲप्लिकेशन्स जी असतात ती काउंट केली जातात. त्याच्यामध्ये भारत नगण्य होता, कुठेच नव्हता, शेवटी होता. 2 वर्ष मी आठवतं मला, 2002 आणि 2003 साली तो पहिला होता. आणि कुठल्या कंपनींच्या पुढे होता माहिती आहे का? सॅमसंग आणि LG वगैरे अशा ज्या कोरियातल्या कंपनी आहेत ना, म्हणजे ते एशियासाठी त्याने ॲनालिसिस केलेलं होतं. म्हणजे कुठून कुठे आपण पोचलो, म्हणजे आपण मागे होतो. पण ह्याचा अर्थ सगळं मिळवलं आहे का आपण? नाही. हा 1000 मैलाचा जर्नी आहे, किलोमीटरचा जर्नी आहे. ह्यातली ही पहिली काही पावलं आपण घेतलेली आहेत, एवढंच मी म्हणेन. पण ती महत्त्वाची आहेत आणि खूप ऐतिहासिक आहेत, फार महत्त्वाची आहे. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही उल्लेख केलात NCL आणि CSIRचा. या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या सरकारी आहेत. मगाशी मी उल्लेख केला लाल फितीचा. तुम्ही हे नियमाच्या पलीकडे जाऊन केलं. तुम्ही मनाला वाटलं, एक भारतीय म्हणून तुम्हाला वाटलं, एक शास्त्रज्ञ म्हणून वाटलं म्हणून केलं. पण ही लाल फित जी आहे ती कशी तोडलीत? एक वेगळा मार्ग तयार केला मी. बऱ्याच वेळ काय असतं की नवीन हायवे बनवायला बराच वेळ लागतो, कळलं की नाही? आपल्याला जर हे करायचं असेल तर बायलेन्स करून
स्पीडअप करावं लागतं. तशा काही मी हे केल्या. आता त्याच्यामध्ये गंमत सांगतो तुम्हाला कसं केलं तुम्ही. सगळे डायरेक्टर्स लक्षात आलं का दिल्लीला यायचे. काही झालं की ते डायरेक्टर जनरल काय म्हणतात, अहो ते म्हणजे 10-15 डायरेक्टर बाहेर बसलेले असायचे. मी ते बंद केलं. पहिली गोष्ट म्हटलं, माझ्यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. यू आर इन चार्ज ऑफ द लॅबॉरेटरी. प्रयोगशाळा ही तुमची आहे. मला विचारायची आवश्यकता नाही आहे. कळलं का? माझा तुमच्यावर संपूर्ण आणि करायचं असेल तर दिल्लीला येऊ नका. माझं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे. मी तुम्हाला मिठी मारेन, पण ह्याला येऊ नका. फोनवर आपण हे करू. तर पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्ट. दुसरी गोष्ट मी काय केली माहिती आहे का, की असं असतं की समजा एखाद्या शास्त्रज्ञाने नवीन शोध लावला, त्यातनं पॅटर्न्स मिळाला, त्यातनं टेक्नॉलॉजी निर्माण झाली, त्यातनं नवीन बिझनेस निर्माण झाला, त्यातनं संपत्ती निर्माण होते. अहो त्या शास्त्रज्ञाला काहीच मिळत नाही. तर मी म्हटलं त्यातला जो 40% ऑफ द नेट अर्निंग विल गो टू द सायंटिस्ट. त्या सायंटिस्टला मिळाला. ह्याचा अर्थ काय? सॅलरी वेगळी आणि इन्कम वेगळा. सॅलरी जे गव्हर्नमेंट देते ते, पण इन्कम जे तुमच्या मेहनतीने तुमच्या ज्ञानाच्या ह्याने हे करतात, तो सायंटिस्टना तो हे झाला. नंतर मग इन्स्टिट्यूशनसाठी तर मी काय केलं, पूर्वी काय व्हायचं, समजा NCLने अनेक कॉन्ट्रॅक्ट केले, हे केले वगैरे, पैसे वगैरे जाऊ, ते सगळे त्या ब्लॅक होलमध्ये दिल्लीला जायचे. पण ह्यांना इन्सेंटिव्ह काय हो? लक्षात आलं की नाही? मी म्हटलं नाही, हा जो पैसा आहे तो तुम्ही रिझर्व्ह म्हणून ठेवा. आणि हा रिझर्व्ह एका वर्षातनं दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या वर्षातनं तिसऱ्या वर्षी, नाही तर आपल्याकडे काय होतं 31 मार्चला सगळं शून्यावर येतं. मी म्हटलं नाही. ह्याचा अर्थ काय झाला तुम्हाला मी सांगतो. एक स्वायत्तता मिळाली, ऑटोनॉमी मिळाली, फ्रीडम मिळालं. जेव्हा एखादं पॅटर्न विकाल किंवा आणखी काही टेक्नॉलॉजी लायसन्स कराल, त्याला किती किंमत मिळते तुम्हाला. आणि कॉस्ट म्हणजे तुम्ही खर्च करता. आमची कॉस्टिंगची पद्धतच नव्हती. देवाकडनं काहीतरी दर महिन्याला मनी ऑर्डर येते अशी भावना होती. मी म्हटलं नाही, कॉस्टिंग. कळलं का? आपण आता ते तुम्ही सरकारी पैशाचा सुद्धा हिशोब दिला. कॉस्टिंग सिस्टम पहिल्यांदा आल्या. आणि त्याचा फायदा काय झाला तुम्हाला मी सांगतो. त्यांना हे स्वातंत्र्य मी जे त्यांना दिलेलं होतं की मी स्वतःची प्रयोगशाळा स्वतःच्या विचाराप्रमाणे मी हे करू शकतो, हे त्यांना आवडलं. पण ते करण्यासाठी सरप्लस करणं महत्त्वाचं होतं. ज्याचा सरप्लस 0 होता त्याला 0 स्वातंत्र्य, 0 स्वातंत्र्य, नाही का? आणि त्यामुळे काही लॅबॉरेटरीचे लॅब रिझर्व्ह एवढे वाढले की मी जे त्याला ॲन्युअल बजेट देत होतो ना त्यांना वार्षिक, ते म्हणाले की त्याच्यावर आमच्याकडे 3 पटीने जास्त आहे आता. पण कोणी अडचणीने निर्माण केला? मंत्री रागावले, सेक्रेटरी रागावले? नाही, असं असतं दिल्लीमध्ये काही जर करायचं असलं ना तर बऱ्याच वेळा लोकांना भेटावं लागतं आधी. तर विश्वास एक निर्माण करावा लागतो. आणि हा विश्वास माझ्यावेळी प्रचंड हे झाला. तुम्हाला सांगतो, बिमल जलान जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते ना, नंतर झाले, ते सेक्रेटरी होते प्लॅनिंग कमिशनचे. बरं का? पूर्वी पद्धत काय होती की डायरेक्टर जनरल जाणार आणि मग ते एक मोठं प्रेझेंटेशन करणार 20-25 लोकांसमोर. मग 3-4 तास त्या मारामाऱ्या व्हायच्या आणि मग त्यातनं मग काहीतरी कट करून हे तुम्हाला अप्रूव्ह झालं. बिमल जलानचा मला फोन आला. तो सुद्धा मला फर्स्ट नेम बेसिसवर होता. बरं का? रॅक्सवर आला, इंटरनल ह्याच्यावर. रमेश, आय कांट इमॅजिन यू मेकिंग अ प्रेझेंटेशन टू मी. तू येऊन मला प्रेझेंटेशन करणारी मला पटतच नाही. त्याला माझ्याविषयी एवढा हे होता. तर तू असं कर, माझ्या रूममध्ये आपण कॉफी घेऊ. कळलं का? मी एक तुला कागद देईन, त्याच्यावर तू रक्कम लिही, डन. हा विश्वास. आणि एक शास्त्रज्ञ म्हणून तुमची विश्वासार्हता होती. हा माणूस खोटं बोलणार नाही, हा माणूस फसवणार नाही, हे होतं. करेक्ट. मी ज्ञानी आहे पण मी पैसे कमवतो हे कुठेतरी वाईट आहे असं जे शिकवणं, त्याला चूक आहे. पूर्ण चूक आहे. जगातला सर्वात श्रीमंत बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट, त्याने काय केलं? ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर केलं. आता भारतामध्ये असे किती बिल गेट्स असतील? CISRचे डायरेक्टर जनरल झालात तेव्हा पहिल्यांदा काय केलं असेल तर एक व्हिजन डॉक्युमेंट लिहिलं. करेक्ट. अशा प्रकारचं व्हिजन डॉक्युमेंट लिहिण्याचा प्रघात सरकारी संस्थेत नाही. काय होतं हे व्हिजन डॉक्युमेंट आणि त्याचे काय परिणाम झाले? आपण नेहमी क्वालिटेटिव्ह काहीतरी करतो. बरं का? आता मी चांगला आहे, जास्त चांगला होणार आहे. अरे त्याच्याने काय कळतं? तर मी काय केलं, क्वांटिटेटिव्ह टार्गेट्स दिली, जसं बिझनेसमध्ये देतात की 5 वर्षांनी 2001 मध्ये कळलं की नाही आपण कुठे असणार, आणि त्यामध्ये एवढी पॅटर्न्स,
एवढ्या नवीन टेक्नॉलॉजीज, एवढी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, लायसन्सिंग फी वगैरे वगैरे, आणि त्याच्यात नंबर्स टाकले. आणि हे फार धोकादायक होतं ना, कारण ते ऑडिट जे असतं ते बघतं आणि ते पाहतं, ते त्याच्यावर कमी आले मग लगेच त्याच्यावर शेरे वगैरे मारले जातात. मी म्हटलं काही हरकत नाही, मी माझे आय एम स्टिकिंग माय नेक आउट. कळलं का? तुम्हाला माहिती आहे, रतन टाटांनी ती डॉक्युमेंट पाहिली आणि ते मला म्हणायला लागले की आम्ही आमच्या उद्योगामध्ये सुद्धा एवढी हे करत नाही, तसं तुम्ही केलेलं आहे. दुसरी गोष्ट मी काय केली असेल ते 2001 म्हटलं, 2020 म्हटलं नाही. आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम ते आमच्या ॲडवायझरी बोर्डचे मेंबर होते. तर त्यावेळी म्हणाले मला ते की माशेलकर, CSR विजन 2001 तसं नको करू, 2020 कर. कळलं की नाही? मी म्हटलं नाही. 2003 मी रिटायर होतोय. रिटायर व्हायच्या आधी 2 वर्ष मी केलंय की नाही हे लोकांना कळायला पाहिजे. मी जेव्हा डायरेक्टर जनरल झालो ना CSIRचा, तेव्हा 40 प्रयोगशाळा होत्या. नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, नॅशनल एरोनॉटिकल लॅबॉरेटरी, असं सगळं. त्याच्यामध्ये टीम CSR हेच नव्हतं. म्हणजे ह्या प्रयोगशाळा चक्क एकमेकाशी भांडायच्या. म्हणजे मला अजून आठवतं त्यावेळी प्रत्येक युनिट स्वतंत्र होतं. प्रत्येक युनिट स्वतंत्र आहे असं दाखवायचं. म्हणजे तसं एक टीम स्पिरिट काहीच नव्हतं, मुळीच नव्हतं. कळलं का? आणि म्हणजे आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये NCL आहे आणि IICT आहे हैदराबादची. त्या सेम कस्टमर बरोबर ही लोक कॉम्पीट करायची. अरे हे बरोबर आहे का? तुम्ही एक फॅमिली आहात, तुम्ही एक कुटुंब आहात. तर पहिली गोष्ट मी अशी केली, टीम CSR. म्हणजे असं म्हणता येईल का की तुम्ही सायंटिफिक रिसर्च जो होता, जे या सगळ्या शास्त्रज्ञांचं शोधकार्य चालायचं, त्याला एक टार्गेट फिक्स केलं. कारण त्याच्यामुळे मग त्या टार्गेटकडे लोक पाहतात आणि एक त्यांचा फोकस वगैरे वाढतो. 70% कीटकनाशकं जी भारतात निर्माण व्हायची ती NCL आणि NCLने त्यातली बरीचशी केलेली आहेत. तर आमचे संबंध हे होते. पण बायोलॉजीच्या लॅबॉरेटरी वगैरे ज्या होत्या ना, त्या नुसतं जसं युनिव्हर्सिटीज करतात ना आपल्या, तसंच काम करायचं, रिसर्च करायचा आणि ठेवून द्यायचा. ह्याचा परिणाम आपण असं म्हणायचं, तुम्ही हा जो रिसर्च होता चाललेला भारतामध्ये, त्याला युटिलिटी ओरिएंटेड ज्याला म्हणतात, युटिलिटी ओरिएंटेड. कारण काय असतं की आपण संशोधन करतो आणि गरीब देशामध्ये, कळलं की नाही, टॅक्सपेयर्सचा, तुमच्यासारख्यांचा पैसा आम्ही घेऊन तो हे करतो. त्याचा फायदा हा समाजाला मिळाला पाहिजे, त्याचा फायदा हा भारतीय उद्योगांना मिळाला पाहिजे, नाही का? आणि त्यासाठी हे जे ज्ञान आहे त्याचा शेवटी उपयोग होण्यासाठी हा जो एक मोठा मार्ग आहे तो खडतर असतो, बरं का? कळलं की नाही? तुम्ही प्रयोगशाळेमध्ये फ्लास्कमध्ये काहीतरी कराल आणि नंतर तुम्हाला ती मोठी इंडस्ट्रियल प्लॅन्ट्स दिसतात बघा, नाही का? ठाणा बेलापूर रोडला वगैरे जाताना तुम्हाला दिसतात ती. पण इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे प्रचंड काम होतं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, मलेरिया. आता मलेरियासारखा हा जो रोग आहे त्याच्यावर श्रीमंत देशांनी का काम करावं? त्यांचा रोगच नाही तो कुणी काम करायला पाहिजे? आपण करायला पाहिजे. तर आमची एक सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल ॲरोमॅटिक प्लांट आहे लखनौमध्ये, त्यांनी त्याच्यावर काम केलं. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटने काम केलं आणि नवीन एक ड्रग केला. आणि थर्मिस नावाची एक कंपनी आहे, आज ती 48 देशांना ते लायसन्स करते. म्हणजे लोकोपयोगी शोध लावून लोकोपयोगी सर्वसामान्य माणसाला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल असे शोध असं करणं, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं म्हणजे जॉब क्रिएशन. विज्ञान ह्याच्यातनं जेव्हा आपण काहीतरी पुढे जातो, कळलं की नाही, त्यातनं उद्योगधंदे येऊ शकतात. एक साधी गोष्ट सांगतो. आता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन ॲरोमॅटिक प्लांटने मेन्थॉल मिंट जे असतं ना, त्याच्यामध्ये चायना पहिलं असायचं, आपण दुसरे असायचो. आम्ही नवीन व्हरायटीज तयार केल्या, बरं का? त्याच्या अर्ली मॅच्युअरिंग, इंटरक्रॉप, म्हणजे 2 याच्यामध्ये हे करायचे, हाय ऑइल कंटेंट वगैरे वगैरे अशा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही चायनाला 2 नंबरला टाकलं आणि आम्ही पहिल्या नंबरला राहिलो. आणि हजारो हेक्टरमध्ये त्याचं हे व्हायला लागलं. आणि किती जॉब्स मिळाले माहिती आहे का? 10,000च्या वरती जॉब्स तयार झाले. आणि मला असं वाटतं या सगळ्या अनुभवातूनच तुमची एक थिअरी निघाली, जिला इनोव्हेशन थिअरी. आणि इनोव्हेशन हा तुमचा खूप आवडता शब्द आहे. ही इनोव्हेशन थिअरी काय आहे? म्हणजे तुम्ही आत्ता आपण बघितलं की ज्ञान तुम्ही सांगितलं, जो शास्त्रज्ञ जो शोध लावतोय ते ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर करायचं, हा जो प्रवास आहे या इनोव्हेशन थिअरीमध्ये, तो कसा आहे? असं म्हटलं जातं की रिसर्च कन्व्हर्ट्स मनी इंटू नॉलेज. ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही संशोधन करता तेव्हा पैशाचं रूपांतर तुम्ही ज्ञानात करता. ह्याचा अर्थ काय? गव्हर्नमेंट पैसे देतं आणि तुम्ही पेपर्स लिहिता. नवीन पेपर्स म्हणजे नवीन ज्ञान, ठीक आहे.
अहो पण त्या ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर व्हायला पाहिजे, देशाचं जर भलं व्हायचं असेल तर. आणि ते कशाने होतं? इनोव्हेशन. आता भारतात काय झालं आहे थोडंसं तुम्हाला मी सांगतो. सरस्वती पूजा आपण वेगळी करतो, लक्ष्मी पूजा वेगळी करतो. सरस्वतीपासून लक्ष्मीपर्यंत जायचे आपली हेच नाही. तसं इतर देशांमध्ये नाही आहे. आता मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दरवर्षी व्हिजिटिंग प्रोफेसर असतो बरं का, ऑक्टोबरमध्ये. माझे मित्र आहे जॉर्ज व्हाईटसाइड्स, हायेस्ट सायटेड सायंटिस्ट इन द वर्ल्ड, म्हणजे सर्वात मोठे आहेत, त्यांना कधीही नोबेल प्राईज मिळेल आता. पण त्याचवेळी त्यांनी जे ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर केलं आहे, त्यांच्या ज्या कंपनीज त्यांनी काढलेल्या आहेत स्टार्टअप्स आणि इतर, त्याची मार्केट कॅपिटलायझेशन्स किती आहे माहिती आहे का? $30 बिलियन. $1 बिलियन म्हणजे 6,000 कोटी, त्याला 30ने गुणा एवढं. सरस्वती आणि लक्ष्मी हे भारतात होत नाही आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपल्याला आत्तापर्यंत जे शिकवण्यात आलं किंवा मराठी समाजावर विशेषतः भारतीय समाजावर हा जो प्रभाव आहे की मी ज्ञानी आहे पण मी पैसे कमवतो, हे कुठेतरी वाईट आहे, असं जे शिकवण्यात आलं चूक आहे? चूक आहे, पूर्ण चूक आहे. पूर्ण चूक आहे. कळलं का? आता तुम्ही असं पहा ना की संपत्तीचे आता हे वेगळं समीकरणच वेगळं होतं हो. जगातला सर्वात श्रीमंत ग्रस्त कोण होता एकेकाळी? सुलतान ऑफ ब्रुनाय. कशावर? ऑइलवर. त्याच्यानंतर कोण झाला? जॉन रॉकफेलर. कशामुळे? मॅन्युफॅक्चरिंगमुळे. त्याच्यानंतर कोण झाला? बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट. त्याने काय केलं? ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर केलं. आता भारतामध्ये असे किती बिल गेट्स असतील, पण यांना प्रोत्साहन देणं, त्यांना सपोर्ट देणं, त्यांना हे करणं, हे करतो का आपण? नाही ना. हे तुमचं म्हणणं जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे की इनोव्हेशन म्हणजे फक्त शोध लावणं नाही, इनोव्हेशन म्हणजे फक्त कल्पना सुचणं नाही, त्या कल्पनेचं उपयुक्ततेमध्ये कसं रूपांतर होतं आणि संपत्तीत कसं रूपांतर होतं, अंतिमतः संपत्तीत कसं रूपांतर होतं, हे महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे. इट इज नॉट एन आयडिया, आयडिया इन प्रॅक्टिस. अच्छा, इनोव्हेशन म्हणजे आयडिया इन प्रॅक्टिस. पण मराठी प्रतिशब्द याला काय? नवसर्जनशीलता. सर्जनशीलता. पण नवसर्जनशीलतेमध्ये ते सगळं येतं. हे व्हायला पाहिजे. पण नवसर्जनशीलतेच्या पुढे जाऊन मी म्हणतोय सर्वसमावेशक नवसर्जनशीलता, इन्क्लुझिव्ह. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी जे गांधीयन इंजिनिअरिंग वगैरे म्हणतो ना, ते त्याच्यामुळे आलं बरं का. कारण काय होतं की असं बघा, iPhone 4 आला, iPhone 5 आला, iPhone 6 पण येणार. कळलं का? हे सगळं ठीक आहे, ही प्रगती होती आहे टेक्नॉलॉजी. इट इज मोर फ्रॉम मोर. जास्त पैसे घाला, तुम्हाला जास्त हे मिळतील. पण तुम्ही जेव्हा गरीबाकडे पाहता तेव्हा इट इज लेस फ्रॉम लेस. आणि मग मला एकदा रतन टाटा म्हणाले, एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की त्याने असंच, ते स्वतः गाडी चालवतात बरं का, ते पावसात कुठेतरी चालले होते आणि त्यांनी बघितलं असं की एक कुटुंब, ते संबंध याच्यावर होता आणि ती बाई बिचारी, तिचं 1-2 वर्षाचं मूल असं हे करत आणि पाऊस पडत होता. त्यानं इथे काहीतरी झालं आणि ते म्हणाले याच्यासाठी मी त्यांना गाडी देऊ शकेन का? कळलं का? आणि तिथे ज्ञानो आली मग. कळलं की नाही? आणि ज्ञानाचं निर्माण. आणि जेव्हा त्यांनी 1 लाख कार जेव्हा म्हटलं 1 लाखामध्ये मी गाडी निर्माण करेन, तर सर्वांनी त्यांना मूर्खात काढलं होतं, पण त्यांनी करून दाखवलं. तुमच्या मते नॅनो हे गांधीयन इंजिनिअरिंग आहे? इन अ वे बिकॉज इट इज गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर पीपल. समाजाचे वेगवेगळे स्तर असतात. कळलं की नाही? आणि त्यांची अफोर्डेबिलिटी जी आहे ती वेगवेगळी असते. बेस ऑफ द पिरामिड जे झोपडपट्टीत राहतात, तुमचं असं म्हणणं आहे त्यांनाही इनोव्हेशनचा फायदा झाला पाहिजे. त्यांना आपण इनोव्हेशनचा फायदा झाला पाहिजे. इनोव्हेशन हे फक्त टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, तंत्रज्ञानावर आधारित नसतं. त्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल इनोव्हेशन असतात, बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन असतात, वर्कफ्लो इनोव्हेशन असतात, सिस्टम डिलिव्हरी इनोव्हेशन. आपण लोकांपर्यंत ते कसं नेतो? म्हणजे टेक्नॉलॉजी सर्वसामान्य माणसाकडे पोहोचण्यासाठी ती स्वस्त असायला पाहिजे, स्वस्त व्हायला पाहिजे. ते करण्यासाठी आणखी काहीतरी करावं लागतं. नुसतं टेक्नॉलॉजी करून तुम्ही कामाचं नाही आहे बरं का. आणि त्यामुळे काय होतंय की आता एक नवीन असं एक हे आलंय ज्याला रिव्हर्स इनोव्हेशन म्हणतात, म्हणजे उलटं. म्हणजे त्यांनी मर्सिडीज बनवून त्याची नॅनो आपण करणार, तसं नव्हे, नॅनो करून नॅनो प्लस तिकडे पाठवायची. हा एक प्रचंड नवीन बदल असा सगळीकडे घडलेला आहे.